हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण एक शॉर्ट पॉडकास्ट पोस्ट केलं होतं काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी, तर ते चेकआउट नसेल केलं तर ते चेकआउट करा. आणि हे आजचं आता आपलं रेग्युलर पॉडकास्ट आहे, जे मी करणार आहे, जे मी काल करायचं ठरवलं होतं पण मी काल ते नाही केलं काही कारणामुळे. त्यामुळे तेच आज मी ते पॉईंट्स काढले होते, त्याच्यावर आज पॉडकास्ट बनवत आहे. मी अजिबातच खोटं बोलत नाही, अजिबात नाही. म्हणजे मी असं नाही, मला असे घाणेरड्या सवयी नाहीत की बाबा काहीतरी आधी सगळं रेडी करून ठेवायचं आणि मग दाखवायचं की मी आत्ता केलं आहे आणि आत्ता माझं सगळं, मी आता सगळं मॅनेज करते, मी किती हार्डवर्क करते, ओ माय गॉड, आणि मला काय काय म्हणजे काहीच मिळतं नाही, मी सगळं आणि सगळं फक्त तुमच्यासाठी करते, असं अजिबातच नाही आहे. मला पॉडकास्ट करायला आवडतं आणि हे पॉईंट्स वगैरे मी कालच काढून ठेवले होते. आणि अजिबातच मी काही असं म्हणजे आता आणि असं काहीतरी धडपड करत केलेलं नाही आहे. हां, सकाळचं जे पॉडकास्ट होतं छोटंवालं, ते मी थोडंसं इम्प्रॉम्प्टू केलं होतं, पण ते ठीक आहे, ते छोटूसं होतं, त्याच्यामुळे ठीक आहे, चलता है, इतना भी कुछ नहीं है. और क्या है, मेरे को ही मिलेगा ना, अगर डबल पॉडकास्ट डालूंगी तो डबल पैसा मिलेगा ना मेरी जान. त्याच्यामुळे तर अजिबातच मी कोणावर काही उपकार करत नाही आहे, या येड्या DBS सारखे. सो एन्जॉय द टुडेज पॉडकास्ट ऑन मावसाळ, द मावसाळी, घुसक्वीन, उंदरांची राणी. आणि आताचं पण पॉडकास्ट कंबाईन असणार आहे बरं का. सकाळी कसं होतं हाहा आणि बोंबाड खप्पड वर्सेस गालगुंडी, तसंच आत्ताचं पण असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खाजीचा पण रोल आहे, खाजी आणि तिची शिळीताई बिल्लाजी, या दोघींवर, अर्थात मावसाळ, या दोघांचं मिक्स पॉडकास्ट आहे. चला मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. मावसाळ तर बाबा असं दाखवते की बापरे, की किती ते गारगार वाटायलं आहे आणि किती भारी वाटायलं आहे आणि काय ते अवतार करते. म्हणजे वासरात लंगडी गाय शाणी असते ना, तसं म्हणजे ही गावच्या त्या येड्यांमध्ये, गावठ्यांमध्ये ही मोठी मुंबई रिटर्न असं दाखवण्याचा प्रयत्न करते ही येडीबाई शाणी. असं काय तो कपडे घालते आणि तिथे मुंबईत पण असं नाही घालायचं जितकं जे साड्या आणि ते ब्लाऊज, आणि मी कशी एकदम मुंबईवरून हुशार बनून आली आहे आणि मला सगळं कळतं, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. आणि मला एक कळत नाही की प्रत्येक वेळेला कंपॅरिझन का असतं. तुमचा निर्णय, तुम्ही तो घेतलाय, जे काही आहे ते तुमची तुमची कारणं आहेत. उगाचच ते लोकांना कशाला पटवून द्यायचंय, लोकांचं व्हॅलिडेशन कशाला पाहिजे तुम्हाला, की आम्ही असं केलं आणि इथे हे असं छान आहे, म्हणजे आपला निर्णय किती योग्य आहे. अरे तुझा निर्णय योग्य आहे, तुझ्यासाठी योग्य आहे, दॅट इज इनफ, दॅट इज मोर दॅन इनफ. तुला कशाला ना प्रत्येक वेळेला असं इथे असं छान वाटायला आहे, इथे गारगार वाटायला आहे आणि असं इथे मोकळा आकाशच असतं, तिथे माझी आकाशची खिडकी चच्चूने बंद करून टाकलेली, पण आता इथे कोणी नाही काही मला अडवू शकत, आता इथे सगळं मोकळं ढाकळं आहे. आणि जर तुम्हाला झाकळं करायचं असेल, कुठे झाकून काय करायचं असेल, तर ऊसाचे मोठे मोठे फळ पण आहेत, त्याच्यात पण जाऊ शकतो. ऊसाच्या मळ्यात सगळं काही आहे, माझ्या मर्जीप्रमाणे आहे. प्रकाश पण आहे इथे, आकाशाबरोबर खूप प्रकाश आहे. आणि आज पौर्णिमेची रात्र आहे, तर सगळीकडे प्रकाशच प्रकाश पसरलाय आणि खूप गार वाटतंय. छान वारा सुटलाय, एकदम मस्त थंडगार वारा सुटलाय. तुझ्या थोबाडावरून तर वाटत नाही ग, हां, अर्धा लिटर तेल निघेल असं पिळून काढलं तर. इतकी घामाघूम, आणि मग तुला एवढंच वारा सुटायला आहे आणि काहीतरी घाम कशाला मग फुटायला आहे तुला, आणि मग ते खाक्यामध्ये कशाला ते घालते पॅड कसले ते घामाचे. मग तुला घाम नाही यायला पाहिजेला आहे ना, जर एवढा वारा सुटायला आहे तर. उगाचच काहीतरी फेकाफेकी, नुसती एक नंबरची फेकाडी. किती ते कन्व्हिन्स करायचं, किती ते बघितलं आम्ही, काय लिहिलं होतं ते लास्ट टाइम, बोर्ड पण दाखवला, काय अवतार आहे आणि काय आहे आणि किती सुंदर आणि किती भकास गाव आहे तुमचं ते. आता ज्यांचं कोणाचं असेल तर आय एम सॉरी अबाउट दॅट, बट जे आहे ते आहे. आणि काय माहिती, हे तुमचं दुर्दैव आहे की दुर्दैवाने ती तुमच्या गावची आहे ही मावसाळ, त्याच्यामुळे त्या गावाबद्दल मी काहीच चांगलं बोलू शकत नाही. म्हणजे पोवाडबद्दल. तसं तर पोवाड त्यांचं मूळ गाव नाहीच आहे, ते चिटाईचं गाव आहे. यांचं पूर्वापार चालत आलेलं आहे की माहेरी पडी करायचं. तर तसं चिटाई माहेरी थाटली गेली आणि तिथेच चिपकली, त्याच्यामुळे ते मग पोवाड हिचं काय म्हणजे काय नाही आहे हिला बाकी असा आगापिछा किंवा असं काय मूळ स्थान वगैरे यांचं आहे की नाही ते यांना माहिती. तर आजूबाजूची गावं असतील छान आहेत,
इनफॅक्ट छान. पोवाडचं बाबा उजेडच पडला आहे आणि सगळीकडे म्हणजे ओपनली त्यांच्याच गावकऱ्यांनी सांगितलं की काय समस्या आहेत त्यांच्या, आणि त्याच्यामुळे त्यांना मुली पण मिळत नाही आहेत, कोण लग्न करून देत नाही. आणि ह्यांच्या ह्या अशा ज्या चिटाईच्या धिटाईतून निघालेल्या ज्या मुली आहेत, उत्पत्ती झालेल्या ज्या मुली आहेत, त्यांना दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये खपवत आहेत, दुसऱ्यांच्या गावामध्ये दुसऱ्या मुलांबरोबर, दुसऱ्या गावातील मुलांबरोबर. तर तसं चाललेलं आहे. पण आता ह्या मुलींमुळे, ह्या अशा प्रकारच्या मुलींमुळे जे सोशल मीडियावर घाण पसरवत आहेत, त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी ह्यांच्या गावातल्या मुलींनाही कोणी करून घेणार नाही आहे असं मला काहीतरी चित्र दिसतंय. तर आवर घाला या चिटाईच्या धिटाईंना. त्या भावाने हिला चहा ठेवायला सांगितला तर किती वेळ बापरे नुसतं टाइमपास. ते चहा राहायला बाजूला, त्याला काहीतरी तो मक्का घेऊन गेली. अरे बाबा तुला काय माहिती आहे का, तो चच्चू समजते का सगळ्यांना, चुच्चू. हां, तो एक नंबरचा चूचू आहे. त्याला काय 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 नाहीच आहे त्याला. तो आता मस्त तिथे मजा मारतोय, त्याने तुला चू बनवलं आहे. बस इथे आता बोंबलं ती येडी नुसती. फार मोठं हिला असं वाटतं की अरे मी तो कसली भारी आहे आणि मी कसली काय इथे येऊन आणि माझ्या आईकडे राहते वगैरे. त्याची चालली आहे तिथे मजा. त्याचा फुल प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. जाऊ दे, मी नाही सांगत त्याचा काय प्लॅन आहे, मला माहिती आहे. पण एनिवेज, पण हिला असं वाटतं की ते चच्चूला काही चालायचं ना, तसं इथे पण काही चाललेल. तर चहा मागितल्यावरती कणीस घेऊन येते आणि वर म्हणते नाही खाताय, तुला नाही खायचं आहे तर मी खातो. अगं तुला किती खाशील. अरे बाप रे, म्हणजे सगळ्यावर डोळायचा. आणि कर ना काम. ते 4 वेळा व्हिडिओमध्ये बोलली असेल की मला चहा ठेवायचा आहे, मला चहा ठेवायचा आहे, इतक्या गरमीत पण चहा लागतो. अरे तुला नाही प्यायचा तर नको पिऊ. ज्याला प्यायचं आहे त्याला थंडीत, गरमीत, उन्हाळ्यात, पावसाळ्यात कशामध्ये पण चहा लागतो. चहाशिवाय नाही होत, समजलं का. हां, परसाकडं तर त्याच्यामुळे लागतो, काही लोकांना लागतो. दे ना गपचूप, जे सांगितले ते कर ना. नुसतं सगळीकडे आपलं ज्ञान पेलायचं काम नाही धाम. म्हणून म्हणते अशा मुली काही कामाच्या नाहीत. नुसतं आपलं येऊन असे मुरडायचं काम करायचं. असले येऊन सारख्या पडीक राहायला लागल्यावर कसं काय कोणत्या गावातली मुलं करणार बाबा, ज्या गावात अशा नणदा. आणि हिचं नाही झालं तर आता ती दुसरी खाजी, ती तयारीत आहे आता, येणार आहे इकडे. शी बाप रे बाप, कसल्या हॉरिबल मुली आहेत. लाज पण नाही वाटत नुसत्या बेकार बिनकामाच्या. आणि तुम्ही नोटीस केलं का मंडळी की ही पण एकाच दिवशी 3-4 व्हिडिओचे क्लिप्स काढून ठेवते आणि मग ते पार्टमध्ये टाकते. म्हणजे हिने सांगितलं ह्याचा भाग पुढे येणार आहे लास्ट व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी हा व्हिडिओ टाकला. तो पहिल्या व्हिडिओशीच संलग्न होता, त्याच्यामुळे तो एकच व्हिडिओ होता, ते हिने पार्ट करून टाकला. आता 3रा पार्ट पण येईल असं हिने एकाच दिवशी केलेलं आहे. अक्षरशः म्हणजे भिकेचे तुकडे टाकल्यासारखं त्या भिकाऱ्यांना टाकते आपले व्हिडिओ, जे हिचे असे हे चाटत असतात ना, बघतच असतात कधी काय तुकडे टाकते आणि आपल्याला मिळतंय. पण ही खरं तर बघायला गेलं तर हिचं पण खळगी भरून घेते, कारण चालतंय ना, असं येडा बनवून चालतंय. येडे आहेत भक्त उचलायला फेकलेले तुकडे, म्हणून एकदाच काय ते करते आणि कमाई चालली आहे हिची आपली. एक हळूहळू आपल्या सवडीने तुकडे फेकत बसायचे भक्तांना, अंड्यांना. थोडं असं मध्ये 2-3 दिवसाचा गॅप द्यायचा, मग अंड्यांना एकदम तहान लागते, मग टाकायचं थोडं, शिंतडायचं पाणी. आणि नुसतं आपलं ते साड्यांचाच नुसता बाजार करत असते. आणि ती साडी बघितली का, आजकाल तर नवीनच झालंय. नवीन नाही म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण आता हे एकदम क्लिअर कट झालंय. अगदी त्या हा दिवाळीला ठगवलं ना तेव्हापासनं की ही मिशोच्या साड्यांचा रिसेल बिझनेस करते. ही मिशोवरून साड्या घेते आणि त्या साड्या 4 पट किमतीत विकते. आता माझ्याकडे तो स्क्रीनशॉट नाही आहे, कोणीतरी मला पाठवलेला. जर ते आज हे पॉडकास्ट ऐकत असतील तर परत मला तो स्क्रीनशॉट पाठवा. पण ही साडी सेम जी बोंबडीकडे आहे, जी मावसाडकडे आहे, ती कॉटनची साडी जी दोघींनी नेसून दाखवली, तर ती साडी मिशोवर 350 रुपयाला अवेलेबल आहे. आणि ही मावसाड ती साडी 1100 का 1200ला काहीतरी विकते. म्हणजे तुम्ही बघा किती मार्जिन, किती ती वर्थ पण नाही आहे. आणि कसलं काय मी करून घेते आणि मी ही कसं क्लेम करते की मी हे करून घेते आणि मी स्वतः बनवून घेते आणि कस्टम मेड वगैरे. अरे मिशोच्या साड्या विकतेस तू बाई,
कसलं काय कोण घेताय तुम्ही? सगळे ठगवले गेलेले आहात, येडे आहात तुम्ही. तुमची कधीच काही प्रगती होणार नाही, कारण तुम्हाला खरंच कुठे वापरायचं, आपल्या लक्ष्मीचा, आपल्याकडे असलेल्या पैशाचा आदर कसा करायचा, योग्य ठिकाणी ते पैसे कुठे किती दिले पाहिजे हीच अक्कल तुम्हाला नाही आहे. त्याच्यामुळे तुमची विल्हेवाट लागणार आहे. ज्यांनी ज्यांनी हिच्याकडनं साड्या घेतल्यात त्यांची लावा. काय करायचं ते करा, येडे कुठचे येड्या राऊंडचे. आणि काय ते प्रत्येक वेळेला असं काहीतरी सांगते, असं सेट करून तुम्हाला देणार आणि सगळं त्याच्यावरचं वर्क आणि वर्कवरून प्राईस ठरते आणि आम्ही फुल ब्लाऊज डिझाईन हे ते करून ही 10-10, 12-12, 14, 15,000, 18,000 अशा सगळं साड्यांचं पॅकेज काहीतरी बनवून वगैरे विकायला लागली आहे. प्लस ते काय भिशी वगैरे हिने चालू केली आहे. म्हणजे बाप रे बाप. आणि अगेन म्हणजे प्रत्येक वेळेला जी साडी ही विकते त्याचं सगळं, ती एकूण एक हिच्याकडे असते. एक साडी हिच्यासाठी बनते, एक साडी ही विकते, असं आहे वाटतं. म्हणजे लिटरली ही बाई इतकी विचित्र आहे. आणि वर लोकांनी कॉमेंट केलं की त्यांना बोलते उलटो सुलटो, त्यांच्याशी कचा भांडायला. म्हणजे भांडणात तर कोणच हात धरू शकत नाही. इतकी भांडखोर, इतकी फालतू आहे ना खरंच. म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. आणि काय तर म्हणे इथे कशाला कॉमेंट केली, तुम्ही तिथे करायची होती, माझ्या साडीच्या पेजवर करायचं होतं, मग तिथे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तिथे मला सांगायला पाहिजे. अरे मी तुला 1000 वेळा ह्याच्या आधीही सांगितलंय की तुला जर इतकंच आहे तर तुझ्या साड्या पण तुझं जे काही आहे ते पण तुझ्या त्या साडीच्या पेज पुरतंच मर्यादित ठेव ना. तिथे काय तुला घालायची ते घाल. इथे कशाला येऊन सांगते, इथे कशाला त्याचं प्रमोशन करते, इथे कशाला. म्हणजे हिचं व्हिडिओ कमी, हिचं जे कॉन्टेंट बघायला लोक हिचे व्हिडिओज बघतात ते मूळ कॉन्टेंटच नसतं. ते काहीतरी असं 5 मिनिटाचं असतं आणि 10 मिनिटं हिचं साडी पुराणच चाललेलं असतं. आणि हे जास्त दिवस नाही आहे, कारण इतके लोक उतरलेत ना ह्याच्यामध्ये, इतकं म्हणजे ते अति झाले. आणि अति तिथे माती होते तसे. तर ह्यांचे आता ॲक्टर्स म्हणू नका, त्याच्यानंतर मराठी, हिंदी, सगळ्या प्रकारचे सगळे ॲक्टर्स ऑलमोस्ट बायका आणि इतरही म्हणजे इतर जे पण काही ह्याच्यासारखे DBS मंडळी आहेत ती, त्यातनं अजून काही दुसरे जे काही यूट्यूबवर म्हणजे बरेच जण हा साडीचा बिझनेस करत आहेत. इतके लोक आहेत, इतकं कॉम्पिटिशन. आणि त्यात जे ओरिजिनली जे साडीचाच बिझनेस करत होते ते तर आहेतच. तर त्यामुळे आता इतके सगळे जो उठतोय साड्या विकतोय. इतकंच काय, आमच्या घरात पण आहे तसे झालेले. बापरे, सकाळी कधी व्हॉट्सअपचं स्टेटस बघावं तर साड्या इतके बारीक टिपके स्टेटस टाकलेलं असतं. म्हणजे खरंच आता घरच्यांना पण असं बघू नये, असं म्हणजे त्यांचं पण काही स्टेटस बघावं असं वाटत नाही. म्हणजे कधी काही जेन्युइनली आपण अपडेट केलं असेल ना ते पण मिस होऊन जाईल. इतका धुमाकूळ घातलाय या लोकांनी. त्याच्यामुळे आता कोण कोणाकडनं साड्या घेणार. प्रत्येक घरोघरी एक साडीवाला आहेच, साडीवाली. आणि सगळ्यात जोक म्हणजे ही स्वतः ती साडी नेसून दाखवते, त्या साडीचं प्रमोट करत असते, त्या साडीला दाखवत असते की बघा अशी आहे, असं आहे आणि हे आपल्याकडे अवेलेबल आहे, असे पण तुम्हाला करून मिळतील. आणि मग खाली लिहिलेलं असतं स्टॉक आउट झाली आहे ही साडी. म्हणजे काय माहिती आहे मंडळी, इकडे सांगते तुम्हाला. म्हणजे ना ते मिशोवर नाही आहे आता सध्या अवेलेबल. नेक्स्ट टाईम मिशोवर अवेलेबल होईल ना, किंवा हिचा जो कोण आहे ना तो बनवून देईल ना हिला तशी परत ढापाडी साडी, तेव्हा ती आणेल. तुम्ही आत्तापासून म्हणजे प्रीबुक वगैरे भाई म्हणजे अलगच आहे. हिच्या असल्या थर्ड क्लास साड्या प्रीबुक वगैरे 300 रुपयाची साडी घेण्यासाठी लोक 1000 रुपये द्यायचं आणि त्याच्यासाठी पण आधी वाट बघायची, ताटकळत राहायचं. देवा, कसले कुठून येतात यारे, कुठून येतात हे सडके अंडे. सडकं पण सडलं रे बाबा तुमच्या पुढे. आणि आजकाल अंड्यांना दाखवते, म्हणजे तिला असं आहे की बाबा नुसतंच अंडे ही जीजी का बोलते, मी दाखवते माझे कसे खरंच सडके अंडे आहेत, त्यांना मी लाईव्ह दाखवते. म्हणून मग एकेकाला घेऊन येते. आता ती कोणतरी कुठे लग्नाला का काय लक्ष्म्या काय कशाला गेलेली, तिथे पण एक मुलगी म्हणून तिचं पण चॅनल आहे. आणि मेनली तर हिचे जे सडके आहेत ना त्यांची स्वतःची चॅनल आहे. आणि ते ना हिच्यावरती भरायला बघतात आपली खळगी. त्यांना वाटतं की हिच्या व्हिडिओमध्ये वगैरे दिसलं, हिने आपल्याला दाखवलं, शाउटआउट दिलं तर आपलं काय बल्ले. पण तुम्ही बघितलं आहे का कधी कोणाचं, म्हणजे त्या कोणती मिशाताई फिशाताई कोण, हिची स्वतःची ती जिरू
ती जिरू जिरली तर तुमचं काय घेऊन बसलंय. हिच्याने कोणाचंच काही भलं नाही होणार आहे. हिने स्वतःच फक्त स्वार्थीबाई त्या मुलाला म्हणते. त्या मुलाला त्या दिवशी म्हणत होती की स्वार्थी आहे एकदम स्वतःच्या मुलाला. स्वार्थी आहे म्हणजे पोरगा कोणाचं आहे, काय प्रश्न आहे मावसाड, काय राव मावसाड. हां, तुझं पोरगा आहे ते, अजून काय एक्सपेक्ट करते तू त्याच्याकडनं. तर तिची ती कोणतरी चोमडी भक्तीण म्हणे की गावाकडच्या बायकांना कसं स्टँडर्ड राहायचं ते तुमच्याकडनं शिकलो. तू खरंच खूप ग्रेट आहेस. तू गावाकडच्या बायकांना कसं स्टँडर्ड राहायचं. स्टँडर्ड स्टँडर्ड अरे बापरे, हिचं काय स्टँडर्ड आणि हिच्यासारखे तुम्ही म्हणजे झालंच तुमचं. ही स्टँडर्ड, छपरी स्टँडर्ड. अवतार बघा तिचा, बाप रे काय ते, किती ते लाऊड आणि काय कशी वाटते ते मेकअप आणि एकदम. जाऊ दे आता, बोलली तर बोले का की बोलताय, पण एकदम हे स्टँडर्ड आहे तर मग काय तुमचं स्टँडर्डच नाही आहे. यू आर बिलो स्टँडर्ड, यू डोंट हॅव एनी स्टँडर्ड. शी एक येडीबाई, हट हुर्र पागलबाई. आणि काय त्या आत्याला हिच्या परत आता खुजली आल्या वाटतं, हिच्या बरोबर हिच्या नादी लागून. एकदा झालं तेवढं पुरे नाही झालं आता परत. आणि अगदी कोणी भल्ली मोठी कॉमेंट केली होती आणि काय म्हणे चिटाई म्हणजे मायाचा झर आहे. अरे बापरे, झरा 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 खूपच झरा वाहतोय, ओसंडून वाहतोय चिटाईचा. आणि त्या आत्याला काहीतरी ते पण ते गळ्यातलं वगैरे, यार ते किती जुनं पुराणं किती काय आहे. ते बोचुमॉनच्या तर सासूने ते विकायला वगैरे पण काढलं होतं. कसं ते कधीच्या काळात आहे ना. मी जेव्हा खरंच मंडळी तुम्हाला, आय एम नो जोकिंग, ओके, हे सिरियस आहे. ऑन अ सिरियस नोट, हे सगळं जे DBS करतात ना ते सगळं आम्ही लहानपणी बघितलेलं आहे. म्हणजे मग ती बोंबाड असू दे नाही तर ही असू दे, म्हणजे सगळे रे बाबा कसले काय आहे. म्हणजे असं मला कधी कधी वाटतं की असं हमारे जमाने में म्हणजे भिडेच्या ह्याच्यात पंक्तीत मला या DBSने बसवलं आहे की काय. कारण इतकं म्हणजे असं जुनं असं वापरून वापरून आता आपल्याला कंटाळा आला. आपल्याकडे त्या कधीतरी काळी होत्या त्या गोष्टी, आपण त्या कसं काय आता काय करायचं. असं छोट्या छोट्या यंग जनरेशनमध्ये किंवा त्यांचं काय प्रोग्राम किंवा काय असतील तर त्यांना तू घे तू घाल असं करून त्यांना देऊन टाकलं त्या वस्तू. आता हे आणतायत परत. आणि काय तर ते काय कसलं ते हार आणला बकुळी, आणि हे ते काय बकुळी होता का कसला होता, चमेली काहीतरी होता, तर तो फुलांचं वगैरे ते ना 1 ग्रॅम ज्वेलरी एक टाईम होता त्यावेळेला ना फेमस होतं ते. खूप 1 ग्रॅममध्ये खूप डिझाईन्स यायचे त्यावेळेला. जे होते नव्हते तेवढे सगळे माझी आई घ्यायची. सगळं काय ना काय. एक बाई होती ती म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये फेमस होती. ती दरवेळेला यायची, काय आलं की घेऊन यायची. आणि मग सगळेजण मामी मावशी वगैरे सगळे बसायचे, ज्यांना ज्यांना जे हवं आहे ते बघायचे. म्हणजे जसं पहिले साडीवाली नाही का यायची एक, आणि ती साडीवाली सगळ्या साड्या दाखवायची आणि मग फॅमिली मिळून बसायची, त्यातनं चूज करायची. तशी ज्वेलरी घेतलेली आहे आम्ही. आणि ही आत्ता दाखवते आम्हाला. आणि हिला स्टँडर्ड समजतात लोक. अरे कुठच्या कुठे गेलं जग, आणि तुम्ही अजून कुठे आहे तिथे खायलोय प्यायलोय झोपायलोय जेवायलोय. चला उठा आता, जागे व्हा, निकल अडियन. आणि बरं झालं रे मावसाड तू सांगितलंस की त्या भैरवला कांजण्या आलेल्या, नाहीतर मग आम्हाला वाटलं असतं काय माहिती तेलकटिका आतंकसारखं. खरंच काय टीनेजरला जवानी फुटली की काय. हां, आणि आयशीसारखं तोंडभर, म्हणजे वडिलांसारखं पण. दोघं पण तसलेच आहेत ना, खड्ड्यात चेहरा की चेहऱ्यात खड्डे. आता येऊया जरा खाजीकडे. आणि खाजी तर बाजी बाबा काय एकदम, कधी 1-2 महिन्यांनी व्हिडिओ टाकलाय खूप मोठी. तिला तर असं वाटतं की बापरे आपण आपल्या ताईचीच, असं काय नाही आहे. पण खाजी तर 1 नंबरची आळसाड. इतकी आळशी बाप रे. आंघोळ पण करत असेल की नाही मला शंका आहे. म्हणजे मागे तर ते क्लिअर झालंच होतं. ती स्वतःच्या तोंडाने बोलली होती जेव्हा तिच्या मुलीला ताप येत होता तेव्हा, 3-4 दिवस आंघोळ नाही केली हिने, ती राहतच नव्हती म्हणे. मग तिला घेऊन जायचं ना बरोबर आंघोळीला. हे वेगळे मार्ग होते, करणारा कसाही करतो. तर ही 4 दिवस बिना आंघोळीची राहणारी बाई. पण तेव्हा ती मुलगी आजारी होती म्हणून तेवढं निमित्त मिळालं. पण मला असं वाटतं अदरवाईज पण ही आंघोळ नसेलच करत आधी, असं म्हणजे आपल्याला माहिती नाही म्हणून. बट तिच्याकडे बघूनच असं वाटतं बुरशी लागलेली बाई. ती बघ जरा मावसाडे, मला डोळ्याचं क्रीम देण्याच्या आधी आहे ना डार्क सर्कलचं ते जरा तुझ्या बहिणीचं बघा, ज्यात पूर्ण बुरशी लागली आहे ना त्याचं बघ काय करता येतं का. आले मोठी लाळपाडी खाजी, कसं झालंय बघ ते ओटाच्या खाली. आणि आता आणि कोणीतरी हिला कॉमेंट केलेली की नाऱ्याची ढेरी जरा जास्तच वाढली आहे आणि नाऱ्याकडे जरा लक्ष दे. अरे कोणाला सांगताय तुम्ही हिला.
हिला स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाऱ्याचं तर काय बाबा, अजून आता इतकं त्याचं हेल्थ वाईज पण इश्यू आहेत, पण तरी या बाईला काही कळत नाही. हिच्या आळसापुढे काहीच नाही. हिला आज काय पुण्याला जायचं आहे, तर उद्या नाशिकला जायचं आहे, आणि परवा गोव्याला जायचं आहे, हिचं चालूच असतं. आता पण म्हणत होती की पोरीला आईकडे ठेवणार आहे, कारण हिला जायचं आहे पुण्याला म्हणे भटकायला. आता तिची गेली आहे ना तिची चड्डी धुवायला जाणार आहे ही. एकत्र एकत्र मिळून धुणार एकमेकींच्या चड्ड्या. आतर म्हणे की नाऱ्याला तिला एकटीला सांभाळायला होणार नाही खांजणदिनीला, त्याच्यामुळे आईकडे ठेवणार. अरे पोरं काय तुम्ही, एकतर तुम्हाला इतकी वर्षाने ती मुलगी झाली, ते मुलीला काय तुम्ही तुमच्या आयशीच्या जीवावर पैदा केली का? नुसतं आपलं याला नाही जमणार आणि त्याला नाही जमणार आणि म्हणून मग जाऊ नको ना बाई, राहा ना. कशाला जायचं आहे तुला? कशाला सगळीकडे भटकायला पाहिजे? आणि अजिबातच दोघं नवरा बायको एकत्र म्हणजे कुठेच असं काही त्यांचं बॉन्डिंग काही नाही आहे. फक्त व्हिडिओ पुरतं नाटकं आहेत ती, बाकी काही नाही. आणि नुसतं आपलं काहीतरी उधळपट्टी करायला, टाईमपास करायला तेवढाच तो नाऱ्या लागतो तिला. आणि त्या नाऱ्याला पण ती तेवढीच, काय त्याला कशाला लागते काय माहिती, कारण कामाची धामाची तर काहीच नाही आहे ती. काय खायला प्यायला पण करून घालत नाही, कसलीच काळजी नाही तिला. का बाबा आपल्या नवऱ्याचं आता एवढं हे झालं आहे, तर त्याचा कसं जीव जपायला पाहिजे, आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे, असा मृत्यूच्या दाढेतून परत आणला आहे तिला म्हणते त्याला. तर जरा काळजी घ्यावी. नाही आपलं कुठे रोज असली तरी तिचा काहीच उपयोग नाही आहे. असली तरी कुठे काय करते आणि काय करून देते त्याला खायला, त्यालाच सांगते आणि पार्सल घेऊन यायला, आणि दोघं मिळून खातात. तर ही कसली काय काळजी घेणार आहे? हिच्याकडनं काहीही अपेक्षा करू नका. आणि त्या नाऱ्याला तर त्याला तर काही काय नाहीच आहे. मला असं वाटतं त्याला आई वडील पहिल्यापासून नसल्यामुळे त्याला तो तसाच वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्याला कसं राहावं ते बायकोच्या हातात असतं ना बाबा. एक बिन आई बापाचं पोर जर तू त्याच्याशी लग्न केलं आहेस, तर तू त्याला जाणवून दिलं पाहिजे. तू त्याला ती जाणीव, ती फिलिंग दिली पाहिजे की कसं असतं, व्हॉट इज फॅमिली, हाऊ दे टेक केअर ऑफ इच अदर. पण हिचं काय उल्हासच आहे. शेवटी संस्कार कोणाचे आहेत माहिती आहे ना? चिटाईचे. घुमून फिरून एकच गोष्ट, संस्कार महत्त्वाचे. ह्यांच्या घरात नवऱ्याची काळजी घेणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्याला जीव लावणं हे संस्कारच नाही. आणि हिचं पण, अगं बाई नको तू एक्सप्लेनेशन देऊ की तू गावी कशाला जाते आणि तुला लोक म्हणतात, आणि त्याचं तू काही एक्सप्लेनेशन नको देऊ. जा, तुला जायचं तिथे जा, तुला तिथेच राहायचं ते राहा, काय करायचं ते करा. तुम्ही दोघी बहिणींनी काही केलं, किती राहिलात, किती काही धुमाकूळ घातलात तिथे, काय करायचं ते करा, कोणाला काही फरक पडत नाही. एक्सप्लेनेशन नका देऊ बाबा, नाही तर मार खाणार. असंच चापकाने फोडेन ना उगाचच काहीतरी खोटं नाटं. कोणी तुम्हाला विचारलेलं नाही. मोठा मास दाखवता ना, त्याच माझात बोला ना. मग आम्हाला जायचं आहे आम्ही जातो, आम्हाला राहायचं आहे आम्ही राहतो. फुकटचं कशाला ना. काय तर म्हणून माझ्या मुलीला खेळायला कोण नाही, सगळेजण मला म्हणतात की तू सारखी सारखी गावी जाते. पण तेच आहे की गावी जाते तर कसं, माझा मूळ हेतू हा आहे की माझ्या मुलीला खेळायला जरा पोरांमध्ये राहील, पोरं भेटतील तिला, आणि मग ती खेळेल आणि थोडी सवय होईल तिला. गावी कोण पोर आहे? तो भैरू बाबा. तो काय काय खेळणार आणि किती खेळणार? पोरं तर अशी म्हणते जसं काय हिच्या त्या पोवाडला पूर्ण काहीतरी पोरांची जत्राच आहे, आणि पोरच पोरं आहे. तसं इतकी खेळतात आणि इतकी हे करतात की बापरे, म्हणजे खांजणदिनीला हेच नसतं, काही होशच नसतो. असं हिचं काहीतरी ते पोरांची सवय व्हायला म्हणे. कोण? चिट्टाई कवळी कळी 50ला टेकत नाही अजून, म्हणून पोरगी आहे का ती? तिच्याबरोबर खेळायला जाते गावी तुझी पोरगी, तिची सवय व्हायला म्हणून जाते. म्हणजे उद्या हिला बरं हात वर करायला, चिटाईशिवाय राहतच नाही माझी पोरगी, म्हणून मी चिटाईकडेच ठेवते, आणि ते नाऱ्या खातोय आपले काय बिर्याणी चापतोय. अगं कारण देताना काहीतरी पटेल असं तरी कारण द्यायचं. आपण सोशल मीडियावर आहोत, आपण दाखवतो आपलं सगळं उघडं नागडं आहे. आम्ही अंडे नाही आहेत तुमच्या अंड्यांसारखे. डोळे आहेत आम्हाला, आणि त्या डोळ्यांनी आम्हाला बघता येतं, कानांनी ऐकता येतं, आणि तोंडाने बोलता पण येतं. आम्हाला दिसतं, आम्हाला बुद्धी पण आहे. काय दाखवतो, काय बोलतो, सगळ्यांनी बघितलंय तुमच्या गावी काय उल्हास आहे, किती पोरं आहेत ती, आणि काय पोरांमध्ये राहायला तिला तिथे गावाला घेऊन जाते. खोटारडी बाई, खोटी. एक नंबरची बोलली ना, एकदम म्हणजे एकदम संस्कार आहेत संस्कार. आणि काय
आणि काय म्हणे की आमच्या समोर पण असं खूप प्लॉट आहेत, तर माझी तर एकच इच्छा आहे की इथे ना लवकरात लवकर असं खूप जणांनी ते पटापट घरं घ्यावीत, तिथे खूप घरं व्हावीत. आणि मग म्हणजे घरं घ्यावीत तर नंतरची गोष्ट आहे, आधी घरं व्हावीत तिथे, कारण ते नुसतेच प्लॉट आहेत. घरं व्हावीत म्हणजे माझ्या मुलीला खेळायला खूप सारी पोरं भेटतील. एक तर हिची पोरं भेटतील. तुझी पोरगी काय तेवढीच राहणार आहे का? ते घर घेणार कधी, प्लॉट बांधणार कधी प्लॉटवर, आणि राहायलाही येणार कधी? तोपर्यंत तुझी पोरगी वाटच बघत राहणार वाटतं, पोरं कधी भेटणार तिला. ते पोरं भेटतायत पोरं. आणि ते शाळेच्या ह्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ गेलं, मला वाटतं 6 महिने, 6पेक्षा जास्त महिने झाले असतील तिला शाळेत घालते. तिचं आता शाळेमुळे मी गावी राहून घेते. एक ना हजार कारणं. पहिले सांगायची की आता ती शाळेत जायला लागेल, मग मला वरचेवर यायला नाही मिळणार. अरे तुमच्या DBSमध्ये खूपच उल्हास आहे मुलांच्या शिक्षणावर आणि सगळ्याच गोष्टीचं तुम्ही खूपच महान आहात. त्याच्यामुळे उगाचच ते काहीतरी म्हणजे किती फेकायचं. मी पुन्हा तेच म्हणेन, जायचं तर जा, तिथेच राहा, काय पण कर, पण एक ते दाखवू पण नको. आणि दाखवलंच तर उगाच फुकटची थुकपट्टीची कारणं देऊ नकोस खाजे, समजलं ना? एक तर तिला साधं त्या अल्फोन्सा पण नाही बोलता येते. स्कूलचं नाव अल्फोन्सा होतं, तर अल्फान्सो करत होती. आणि अंडे तर त्याहूनही मान काय सजेशन आणि काय आपला एक्सपिरियन्स शेअर करत होते. हे कुठले आहेत यार, कुठले आहेत, कहाँ से आते हैं ये लोग? काय तर म्हणे की मराठी मीडियमला टाक, ते चांगल्या शाळा असतात, इंग्लिशमध्ये नको टाकू, इंग्लिशमध्ये हे असंच चालतं आणि असंच पैसे ओढतात, तर इंग्लिश बरोबर नाही, मराठीतच चांगलं आहे. आणि ही त्यांना विचारत होती की तुम्ही मला सांगा कुठल्या चांगल्या मराठी शाळा सजेस्ट करा. आणि नंतर एकीने तर लिहिलेलं की आपल्या इथेच खूप महाग आहे शिक्षण, बाहेरगावी जा, बाहेर स्वस्त, म्हणजे तिथे काय फुकटच असतं, तिथे काय खर्च नसतो, आपल्या इथे भारतात खूप महाग करून ठेवलं आहे. बाहेरगावी जा, बाहेर फ्री असतं, काय खर्च नसतं, भारतातच खर्च आहे. अरे बापरे, अरे ए अंडी, ए कोण आहे, कोण आहे? हां, तू कधी तुझ्या गटाराच्या ओलांडून तरी गेली आहे का ग? हां, गटार क्वीनची भक्त ही खाजी शिळी बुरशी आलेलीची, ती आंघोळ पण नाही करत, ती भारताबाहेर जाणार आणि काहीतरी आणि फुकट असतं म्हणे. तुम्हाला काय माहिती आहे रे सडक्यांनो? गप बसा, जेवढं समजतं ना तेवढंच बोला, लायकीत राहा. आणि ही पण त्यांना रिप्लाय करते, हो हो बरोबर आहे, होच की, आपल्या इथे खूपच लईच महाग झालंय, लईच महाग झालंय, तुझी लायकी नाही ते बघ. आणि मोठ्या होम स्कूलिंग आणि याच्या त्याच्या गोष्टी करते, घेऊन बस तिला. होम स्कूलिंग केलं तरी पण उजेडच पडणार आहे, आणि कुठे शाळेत घातलं तरी उजेडच पडणार आहे. काय नाही होणार आहे, काहीही होणार नाही आहे तिचं. तुमच्यासारखे आईबाप आहेत ना, हे त्यांचं बदनसीब आहे. काय नाही, कुठे काय तिचं शाळा, तिला शाळेत जायला तर पाहिजे. सारखं सुट्टी आणि अशी आळशी आई करणार आहे का नेटाने सगळं व्यवस्थित तिचं? तुला मी सगळ्यात बेस्ट सांगते खाजी, तू झेडपीच्या शाळेत घाल तिला. कारण म्हणजे मी असं नाही म्हणते की झेडपीची शाळा काय कमी, तिथे एकदम दिग्गज निघतात त्याच्यातनं पण, आणि हुशार मुलं आणि कर्तृत्ववान मुलं होतात, म्हणजे पुढे येतात. पण मी तुला फक्त ह्याचसाठी म्हणते की तिथे तीच एक जागा आहे जिथे फीज तुला खूप कमी, आणि तिथे काय तू पाठवलं नाही पाठवलं तुझी मर्जी, तुला पैसे गेल्याचं पण दुःख नाही. जसं तुझा नवरा पण म्हणत होता, म्हणजे नाऱ्या पण काय कमीचा नाही आहे, नाऱ्या पण म्हणे 3,000मध्ये त्याचं ग्रॅज्युएशन झालं ना, मग तुमची तीच लायकी आहे. तुम्ही असेच विचाराचे लोक आहात ना, मग तिथेच घाला. कारण शिक्षण वगैरे काय नाही आहे, तुम्हाला फक्त बडेजाव करायचं आहे, खूप मोठ्या मोठ्या गप्पा हाकायच्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या बाता मारायच्या आहेत. त्याच्यामुळे तिथेच घाला, म्हणजे काय त्रासच नाही. अभ्यास केला नाही केला तरी पण चालेल, आणि पैसा पण तुमचा वाचेल. हां, मग भटकत राहते एकटे एकटे इकडे तिकडे चिटाईच्या जीवावर तिला टाकून. बेस्ट आहे. आणि म्हणे मी अशी शाळा बघते 10वीपर्यंत तिचं होऊन जाईल, 10वीपर्यंत मग मला विचार करायला नको. तेच बेस्ट आहे मग तुझ्यासाठी. 10वीपर्यंत बापरे, इथे म्हणतात ना की उद्याचं काय, म्हणजे कोणी बघितलंय कधी काय, म्हणजे तू चांगल्या अजून ह्याच्यात पण जाऊ शकते ना, तिचं अजून चांगलं पण होऊ शकतं. 10वीपर्यंतच विचार करतायत, बापरे. अजून त्या मुलीला शाळेत घाल आधी, एका शाळेत 1 वर्ष टिकवून दाखव. 1ली 2रीपर्यंत जाऊ दे ती धक्केबाजी करत तुझ्या राज्यात. 10वीच्या गोष्टी आपण नंतर बघूया. हा खाजे, लाळपूस घाणेरडी कुठची वसाडी. आणि काय तिथे ती बहीण आली धावून म्हणून मागे काहीतरी भांडायला, तुला पण शिकवलं, म्हणजे शिकवायची गरजच नाहीये, शेवटी चिटाईच्याच पोरी ना, ते चिटाईकडनंच आलेत ते संस्कार. शेवटी संस्कार कोणाच्या मंडळी?
चिटाईचे, हे चिटाईची धिटाई. तर ती कशी तिथे हिच्या कॉमेंट सेक्शनमध्ये भांडायला येते मावसाड स्वतःचं कमी पडलं म्हणून, तसं ही स्वतःच्या व्हिडिओमध्ये मावसाडच्या वतीने भांडते. काय तर म्हणे की माझ्या बहिणीला असं म्हणायचे, तुझी बहीण खूपच खर्च करते, नुसते दागिने घेते, साड्या घेते, हे घेते, ते घेते. पण नाही, दूरदृष्टिकोन. तिने खूप सेविंग केली होती, जी तुम्हाला नाही माहिती. तुम्हाला नव्हती माहिती की तिने खूप सेविंग केली आहे, पण आमच्या घरात माहिती होतं. माझी बहीण खूप हुशार आहे, तिने घर घेतलं आहे, तिने ह्याव केलं, तिने त्याव केलं. पण नाही तर तुझ्या बुकण्यात घाल. नाही, हट, पागल बाईची पागल बहीण. काय तर म्हणे नाही. अरे आम्हाला कशाला, आम्हाला माहिती पण करून घ्यायचं नाही. तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्हाला नाही सांगितलं, सांगू पण नको आणि काय दाखवू पण नको, समजलं ना. आणि तिचं त्या फडतूस घरामध्ये कोणाला काही इंटरेस्ट पण नाही आहे. काय कुठला बंगला घेतलाय की आणि काय घेतलंय आणि काय ते तिला लखलाव. कोणाला सांगते तू दीडशाणे. तिच्या पोराला एक टी शर्ट आम्ही 10 वेळा बोलतो ना, त्याच्यानंतर येतं. त्याच्यानंतर एवढं ऐकून सुनवल्यानंतर एक टी शर्ट आणते. तिच्या सासऱ्याला नवीन बनियान आम्ही 10 वेळा बोलून झाल्यानंतर ते चच्चूचे कपडे घालतो म्हणून 10 वेळा भोकं पडलेलं हे बनियान जरा बदल म्हटल्यावर येतं. ते चच्चूला कपडे आमच्यामुळे येतात. सगळं आम्हाला फक्त स्वतःपुरती आहे. स्वार्थी बहीण तुझी. कोणाला मोठा हे सांगते की तिने आणि केलं तर केलं, स्वतःसाठी केलं. आम्हाला काय करायचंय? आम्हाला देणार आहे का 7-12वर आमचं नाव टाकणार आहे? आली मोठी चलफट. आणि तुमच्यासारख्या अक्कलशून्य लोकांकडनं ना आम्हाला काहीही शिकायची गरज नाही आहे आणि तुमच्याकडनं काही जाणून पण आम्हाला घ्यायचं नाही आहे. तर तुम्हाला माहिती नव्हतं वगैरे नाहीच आहे, आम्हाला बरंच आहे. आम्हाला काय माहिती पण करून घ्यायचं नाही, काय सांगू पण नको. ह्याच्या पुढे काय विचार पण करत असाल ना, सुनवायला पण सांगू नको, नाही तर त्याची पुडचुंडी करेन, अशी गुंडाळी करेन आणि टाकेन, समजलं ना. एवढी भोकं दिलीत ना नाकाची म्हणते मी, हां, त्याच्यातच जाम करून टाकेन. आवाज नको जास्त. आली मोठी खाजी भोकांडी. ओ चिटाई बाई, जरा ना बरेच संस्कार करायचे होते मुलींवर. फारच बाबा, फार वाया गेलेले आहेत. जास्तच बोलतात. काय नाही, कशात नाही, काय अजून दुनिया नाही बघितली, काय माहिती नाही ना कुठे दुनियेत काय चाललंय. आपल्या डबक्यात आहेत, आपल्या घाणेरड्या त्या सुद्धा. कलर पण करायचे, जरा पैसे नाही, सेविंग केलं म्हणे सेविंग. फापडे निघाले बघा त्या घराचे, एकीकडे पिवळा, एकीकडे हिरवा. स्वतःपुरत्या मतलबी, स्वतःसारखेच ते पोरी पण निपजलेत. थप थप थप. सिरियसली कुठल्या तोंडाने बोलतात यार. यांची घरं बघा, यांचा अवतार बघा, आणि काय ती भाषा, काय ते चेहरे, काय ते फॅमिली, काय तो अवतार, सगळंच उल्हास आहे. तरी बोलतायत मोठ्या. कधी नाही बघितलं ते मिळालंय, ते पण काहीच नाही मिळालंय अजून. म्हणजे काहीच नाही, जग कुठच्या कुठे गेलं. परत बोलते मी. पण ह्यांना असं वाटतंय की काय माहिती आपले कुठे हात टेकले. एकदाचं टेकवून टाका, खतम करा. सहन नाही होते आता. चला, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.